मला असं वाटतं की आत्ता तरी भारताच्या डिप्लोमसीमुळे आणि प्रधानमंत्री मोदयांच्या डिप्लोमसीमुळे आपल्याला जी काही आपूर्ती आहे, विशेषतः पेट्रोल आणि डिझेलची, त्याच्यामध्ये खूप जास्त डिस्रप्शन येतील असं मला वाटत नाही. कारण त्याचे वेगवेगळे रूट्स आणि त्याचे जवळपास 41 देशातनं इम्पोर्ट्स, असं एक डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ गेल्या 10 वर्षात उभा राहिला आहे. LPGच्या संदर्भात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं मोठ्या प्रमाणात आपला LPG येतो, पण त्यालाही काही कंडिशन्ससहित परमिशन मिळते आहे. त्यामुळे जरी सप्लाय थोडा स्लो होत असला तरी देखील सप्लाय येतो आहे. मला असं वाटतं की एक प्रकारे माननीय प्रधानमंत्री मोदयांच्या डिप्लोमसीमुळे खूप मोठे चॅलेंजेस नाही आहेत, तथापि छोटे चॅलेंजेस येतील, सप्लायचे चॅलेंजेस येतील. ते आपण त्या ठिकाणी आपल्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करतोय. दिल्लीत बैठक झाल्यानंतर भुजबळांनी म्हटलेलं आहे की राज्यात जो LPG आहे तो बंद होईल 3 महिन्यामध्ये आणि CNGवर आपल्याला शिफ्ट व्हावं लागेल. सरकार असं आहे नाही, असं आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याकडे PNGचं काम हे सगळ्या शहरांमध्ये होत आहे. महानगर गॅस निगम लिमिटेड हे पाईपलाईन टाकण्याचं काम करतायत आणि पाईप गॅस हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. कालच आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत. राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे PNG उपलब्ध आहे. त्यामुळे LPGची आवश्यकता पडणार नाही. शहरांवरचा LPGचा लोड जर आपण कमी केला तर भविष्यात अशा पद्धतीच्या ज्या काही सिच्युएशन्स उभ्या होतात त्याच्यामध्ये देखील आपल्याला कुठली अडचण येणार नाही.